वास्तुशास्त्रज्ञ विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं माता रमाई यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं माता रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरता शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी माता रमाई पुतळा बसवण्यासंदर्भात मागणी केली होती। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन विभागामार्फत शासन निर्णय पारित झाला आहे। त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक 6 प्रशासन ठरावच्या अनुषंगानं नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चबुतऱ्याच्या आराखड्यास मान्यता देण्याकरता पत्र सादर करण्यात आलं होतं। त्यानुसार मुंबई इथल्या बांधकाम भवन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवनमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी नाहरकत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते नाहरकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगाई होत होती। आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी क्रीडा मंत्री दत्तमा भरणे यांना भेटून या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जे माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जे मुख्य शास्त्र वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आकरे साहेब आहेत त्या आकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनंत चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, उप अभियंता अविनाश वाघमारे, सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड, धीरज वाघमोडे आदी उपस्थित होते।